धुळे शहरासह धुळे तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक शेतांमध्ये अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। आपण बघू शकतो की काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे। गेल्या महिन्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता, मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी धुळे तालुक्यातल्या वरखेडी आणि या ठिकाणच्या आर्णी गावाच्या परिसरात आपण आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं पीक हे या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे। संपूर्णपणे हा मका जो काढायला आला होता, ज्याचे कणस तोडून ठेवले ते हे रात्री झालेल्या पावसामुळे पूर्णपणे या ठिकाणी भुजून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता या कणसांना आता मोठ फुटतील आणि त्यामुळे या कणसाचं जे काही मक्याचं उत्पन्न आहे हे घटणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती होती? हॅलो, आज रात्री अचानक जवळजवळ 11:30-12च्या सुमारास अत्यंत मुसळधार पाऊस झाला। त्याच्यामुळे आम्ही काल परवाचा मका मोडलेला होता आणि परिस्थिती पाहता तुम्ही की काय परिस्थिती झालेली आहे बॉस। तर शासन मायबापला एकच विनंती करायची आहे की याचा आता पंचनामा करून काहीतरी आम्हाला भरपाई वगैरे द्यावी किंवा काहीतरी लक्ष द्यावं बा आमच्याकडे। मागे पण बातमी दिलेली होती आम्ही की कांदे चाळ पूर्ण खतम झालेली होती आमची। आता काय नेमकं नुकसान झालेलं नाही, आता काय सांगाल तुम्ही? आता मकाचं नुकसान पाहताच आहे तुम्ही, मकामध्ये बिलकुल म्हणजे झिरो परिस्थिती झालेली आहे। संपूर्ण मका पाण्यामध्ये डुबून गेलेला आहे आमचा आणि असे जवळजवळ 50% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आर्णी गावामध्ये। तर याच्याकडे मात्र शासनाला लक्ष देणं गरजेचं आहे। नक्कीच या ठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या जवळपास 50% शेतकऱ्यांचं अशाच पद्धतीने नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।